मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं की अल्कोहोल विड्रॉल सिंड्रोममध्ये आपण क्लोरडायझेपेक्साइड नावाचं बेन्झोडायझेपिन यूज करत होतो. पण हे पण सांगितलं होतं की दारू पिल्याने लिव्हर वगैरे डॅमेज होतं आणि बेन्झोडायझेपिन्सचं मेटाबोलायझेशन लिव्हरमध्येच होतं, म्हणजे तिथूनच ते एक्सक्रीट वगैरे होतं. तर प्रोसेस पुढची काय होती ती. त्यामुळे जर लिव्हर डॅमेज असेल तर त्या कंडिशनमध्ये आपण सगळेच बेन्झोडायझेपिन नाही यूज करू शकत, क्लोरडायझेपेक्साइड पण नाही यूज करू शकत. त्यात तीनच आहेत जे की लिव्हर डॅमेजमध्ये पण सेफ आहेत. तर एक तर तुमचं लोराझेपॅम आहे, दुसरं ऑक्झासिपॅम आहे आणि तिसरं टेमाझेपॅम आहे. तर हे तीनच आपण यूज करू शकतो जिथे की लिव्हर डॅमेज आहे अशा कंडिशनमध्ये. तर असं काय बाकीचे बेन्झोडायझेपिन्स काय यूज करू शकत नाही. तर हे जे आहे ते लोराझेपॅम, ऑक्झाझेपॅम आणि टेमाझेपॅम, तर ह्यांचं मेटाबोलायझेशन ग्लुकोरोनायडेशन नावाच्या प्रोसेसमुळे होतं आणि नॉट ऑक्सिडेशन. आणि ही प्रोसेस लिव्हर डॅमेज झाली तरी अफेक्ट होत नाही, जेणेकरून हे लिव्हरमध्ये अक्युमुलेट होणार नाहीत आणि पुढच्या साईड इफेक्ट दिसणार नाहीत. त्यामुळे लक्षात ठेवा, कधी पण लिव्हर डॅमेज जर असेल आणि बेन्झोडायझेपिन देणार असतो तर मोस्टली आपण लोराझेपॅम किंवा ऑक्झाझेपॅम किंवा हे टेमाझेपॅम प्रिफर करतो, नॉट बाकीचे जे की बाकीचे कोणकोणते तुमचं डायझेपॅम आहे, अप्लोरोझोलाम आहे, अप्रोलोझाम आहे आणि क्लोरडायझेपेक्साइड आहे. तर लक्षात ठेवा की लिव्हर डॅमेज असताना हे नाही द्यायचे. कोणते द्यायचे? ऑक्झाझेपॅम, लोराझेपॅम आणि टेमाझेपॅम.